मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रमालिका संवादामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बाजूला जे चित्र आहे ते बाळकृष्ण आणि त्याच्या डोक्यावर लावलेला हेडफोन हे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न येईल की द्वापर युगातला कृष्ण आणि त्याच्या डोक्यावरती हेडफोन हे वासुदेव कामतांना नेमकं काय सांगायचं आहे, काय दाखवायचं आहे. सोहम या संकल्पनेवरती ज्यावेळी मी चित्रमालिका रंगवली होती त्यात कृष्ण जीवनावर प्रसंगावर आधारित चित्र नव्हती, तर सोहम म्हणजे तो मीच आहे अशा प्रकारची संकल्पना घेऊन कृष्णावरती चित्र केलेली होती. तर ह्या चित्रामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की ह्या कृष्णाच्या डोक्यावरती लावलेला हेडफोन हा जरी आधुनिक असला, यातून व्यक्त होणारा बोध मात्र वेगळा आहे. काय असेल त्याच्या मागची कल्पना? मित्रहो, अशी कुठली तरी संकल्पना घेऊन किंवा विषय घेऊन ज्यावेळी मी चित्रमालिका करत असतो, एक 3-4 चित्र झाली की त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला विषय सुचायला लागतात. याचं कारण असं असतं की ज्यावेळी एखाद्या विषयाला समर्पित होऊन जेव्हा आपण काम सुरू करतो, त्याला आपण स्वतःला वाहून घेतो, त्यावेळी त्याला पूरक असं जे काय आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, कधी अनुभवलेलं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देऊ लागतात, प्रोत्साहन देत असतात. म्हणजे हातामध्ये एक लोहचुंबक आहे आणि ते अडगळीत कुठेही फिरवावं तर बरोबर लोखंडी वस्तू येऊन चिकटते ना, त्याप्रमाणे एकदा निश्चय करून एक चुंबकत्व आपल्यामध्ये तयार होत असतं विषयाचं, त्यावेळी त्याला पूरक अशा अनेक गोष्टी तुम्हाला येऊन मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात. ह्या चित्राच्या मागे सुद्धा तशीच प्रेरणा आहे. कुठेतरी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्या कार्यक्रमामध्ये स्वतः पु ल देशपांडेंनी निवेदन करताना किंवा अभिप्राय देताना जे लोकांच्या किंवा रसिकांच्या समोर उद्देशून विचार मांडले, त्यात ते म्हणतात की द्वापर युगातला कृष्ण जर आत्ता ह्या ठिकाणी अवतरला तर त्याचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सगळे धावून जाल. आणि असं म्हटल्यानंतर थोडी पॉज घेऊन पु ल देशपांडे पुढे म्हणतात की बासरी ऐकण्यासाठी मात्र तुम्ही हरिजींकडेच या. आणि लोक भरपूर टाळ्या वाजवून त्याचा प्रतिसाद, आनंद व्यक्त करतात. आणि ही गोष्ट मला आठवली आणि सहजच मनामध्ये आलं की पुलंनी हे उच्चारलेले वाक्य द्वापर युगातल्या कृष्णाने खरोखरच ऐकलं तर नाही ना. आणि जर ऐकलं असेल तर तोही निश्चितच हरिजींची बासरी ऐकण्यासाठी आतुरलेला असेल. आणि म्हणून या ठिकाणी बाळकृष्ण स्वतः हेडफोन लावून हरिजींचं बासरी वादन ऐकतो आहे, रेकॉर्डेड आहे, काही असेल, असं मी या चित्रामध्ये दाखवलं. तर हे जे ऐकणं आहे ना, हे ऐकणं हेडफोननी जरी दाखवलेलं असलं तरी कृष्ण हा केवळ द्वापर युगातला नाही, तो आजही आहे. आणि त्याच्यामध्ये तीच उत्सुकता आहे, तेच बासरीबद्दलचं प्रेम आहे. हे व्यक्त करण्यासाठी हे चित्र तयार झाल्यानंतर ह्या चित्राला टायटलसुद्धा मी एक्झिबिशनमध्ये जे दिलं होतं ते हरिजी की बासुरी. मित्र हो, तुम्हाला पूर्वी सांगितलंच आहे की मीही बासरी वाजवतो आणि मीच ऐकतो.
परंतु पुढल्या जन्मी बासरीवादकच व्हावं अशी माझी खरोखर मनोमन इच्छा आहे. आणि हे चित्र पूर्ण झाल्यानंतर मनात एक निश्चय आला आहे की हे चित्र प्रत्यक्ष हरिजींना नेऊन द्यावं आणि त्यांच्याकडनं पुढल्या जन्मी मी बासरीवादक होईन हा आशीर्वाद घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. वेळ आणि प्रसंग कधी जुळून येईल माहीत नाही, परंतु त्याच निश्चयाने आणि त्याच इच्छेने हे चित्र मी त्यांना समर्पित केलेलं आहे. मित्रहो, चित्र तयार झाल्यानंतर ते प्रेरणा देणारं असतं, प्रोत्साहन देणारं असतं, सौंदर्याची अनुभूती देणारं असतं, तुमची मनाची आकांक्षा पूर्ण करणारं असतं. अशा अनेक अंगांनी एक चित्र सजीव होऊन तुमच्याशी संवाद साधत असतं. असाच संवाद साधण्यासाठी आणखीन काही चित्रांबरोबर आपण पुन्हा उपस्थित राहू. नमस्कार.